नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला हे वर्ष आनंददायी आणि सुखी समृद्धीचं जावो, हे स्वामींचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, आज आहे गुढीपाडवा. सर्वजण बिझी असणार आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ थोडा लेट आणलाय मी. म्हटलं मैत्रिणी गुढीपाडव्यामध्ये व्यस्त असतील, दुपारच्या वेळी कसं थोडं रिलॅक्स होतील, तेव्हा व्हिडिओ बघता येईल. तर उद्या आहे मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, स्वामींचा प्रकट दिन आहे. तर त्या निमित्तानं मी एकदम सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या घेऊन आलेली आहे. पहिल्या 3 रांगोळ्या तर तुम्ही एकदम झटपट काढाल अशाच आहे. आणि लास्टची रांगोळी पण एकदम छान आहे, पण थोडा वेळ लागणार आहे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल, तुम्ही ती रांगोळी पण नक्की ट्राय करू शकता. तर पहिली रांगोळी बघा आपण हळदी कलर म्हणजे पिवळा कलरचा असा आयत काढून घेतला. फिलरच्या मदतीने रांगोळी टाकून आणि स्टेन्सिलच्या मदतीने आपण स्वामी समर्थ नाव काढतोय. तुमच्याकडे जर अशी स्टेन्सिल नसेल, तर तुम्ही हाताने पण नाव काढलं तरी चालेल. तर बघू शकता आणि बाजूला आपण रुद्राक्ष माळा काढतोय त्यासाठी आपण ब्राउन कलर म्हणजे चॉकलेटी कलर टाकून घेतोय. मण्यांचा कलर चॉकलेटी असतो रुद्राक्षाच्या माळांचा. तर अशा पद्धतीने सर्व साइडनी चौकोनाच्या चारही साइडनी सॉरी आयताच्या चारही साइडने रुद्राक्षासाठी टिपके काढून घेतले मोठे-मोठे आणि त्याला रुद्राक्षासारखा आकार द्यायचा आहे त्यामुळे टूलच्या मदतीने असं त्याला थोडे असे हलकेच असे टिपके-टिपके काढून घेतोय. तर अतिशय सोप्या रांगोळ्या आहेत. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडल्या तर नक्की सांगा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आणि रांगोळ्या कशा वाटल्या आजच्या कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणींनो, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात आपल्या चॅनलवर. तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना पण सबस्क्राईब करायला सांगा आपला व्हिडिओ म्हणजे चॅनलला आणि व्हिडिओ पण तुम्ही जास्तीत जास्त त्यांना शेअर करत चला. कारण की त्यांना पण काहीतरी नवीन डिझाइन शिकायला मिळणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी रेडी झाली आहे. तर मी एक धूप लावला होता आणि फुलं अशी ठेवले रांगोळीवर. खूप सुंदर दिसत होती ही रांगोळी. पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे. काहीच वेळ लागणार नाहीये रांगोळीला. धूप लावलेला होता त्यामुळे तो दूर झालेला दिसतोय व्हिडिओमध्ये. तर पुढची रांगोळी बघू शकता आपण असा महाराज जो गंध लावतात त्या आकाराचा रांगोळी काढतोय आपण गंधाच्या आकाराची. तर हळदी कलरमध्ये आपण आधी अशी गंध का गंधाची रांगोळी काढून घेतली आणि मध्ये केशरी कलरने टिपका देतोय. त्याला असं थोडं चपटं करून घ्यायचं गोलाकार आणि खाली स्टेन्सिलच्या मदतीने नाव काढून घेतोय श्री स्वामी समर्थ. 2 कलर मिक्स केले मी याच्यामध्ये. तर बघू शकता खूप सुंदर ही पण एकदम 1 ते 2 मिनिटात होणारी रांगोळी आहे. आणि तुम्हाला पुन्हा सांगते जर तुमच्याकडे स्टेन्सिल नसेल तर तुम्ही हाताच्या मदतीने पण नाव काढू शकतात. काहीच हरकत नाही. आणि नसेल नाव काढायचं तर फक्त जो गंध काढलाय आपण तो काढायचा आणि 2 साइडला अशा लाईन काढायच्या. ही पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. खूप सुंदर साधी सोपी रांगोळी आहे. पण ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोरच काढा मैत्रिणींनो. प्रकट दिन म्हटल्यावर जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये जेव्हा पहिल्यांदा प्रकट झाले होते, तो दिवस हा साजरा केला जातो स्वामींचा प्रकट दिन म्हणून आणि त्याच्या 7-8 दिवस अगोदर पारायण चालू होतं. म्हणजे स्वामी चरित्र, गुरुचरित्र वगैरे तुम्ही केलेलेच असणार आहे आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे सप्ताह असतो ना, सप्ताह संपल्यानंतर मग शेवटच्या दिवशी पारायणाची सांगता होते. महाप्रसाद वगैरे होतो. पुढची जी रांगोळी मैत्रिणींनो आपण सेम त्याच्यामध्ये पण गंध काढला, पण व्हाईट कलरची रांगोळी वापरली आहे आणि जे दोन्ही साइडनी मी केंद्रवर्धिनी काढलंय, तर आपल्या सबस्क्रायबर ताईंनी मला सजेस्ट केलं होतं, की ओव्हल शेपची पण तुम्ही केंद्रवर्धिनी काढून बघा. तर ह्या रांगोळीत मी आज ट्राय केली. खूप सुंदर दिसते ते केंद्रवर्धिनी ओव्हल शेपमध्ये. पण त्यासाठी तुम्ही जे झाकण आपण गोल गोल करायचं असतं ना आपल्याला, त्याऐवजी थोडं 2 साइडला दोनदा फिरवायचं
म्हणजे त्याला ओव्हल शेप येतो. नाही फिरवलं तरी चालतं, पण ती लाईन जी आपण बोटाने देतो, ती एकसारखी येत नाही. त्यामुळे थोडं ओव्हल शेप देऊन घ्यायचा आधीच झाकणाच्या मदतीने प्रेस करून. तर खूप सुंदर दिसतंय. थँक मंगलताई. तुम्ही काहीतरी नवीन शिकवलं मला. असेच तुमच्याकडे काही आयडिया असतील तर तुम्ही मला सांगू शकतात. मी असे ट्राय करत जाईल मैत्रिणींनो. तर आपली ही पण रांगोळी रेडी झाली आहे. किती सोपी आहे दुसरी आणि तिसरी रांगोळी पण. काहीच नाहीये. याला तर 5 मिनिट पुरेसे ह्या 2 रांगोळ्यांना. आणि ही शेवटची रांगोळी आहे आजच्या भागातली. तर थोडा वेळ लागणार आहे या रांगोळीला. पण खूप दिवसांची ट्राय करायची होती मला. याआधी पण काढलेली मी जेव्हा नवीन-नवीन चॅनल ओपन केलं होतं, तेव्हा पण काढलेली आहे. तर पुन्हा एकदा ट्राय करू म्हटलं. थोडी वेगळी डिझाइन ॲड केली याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने एक रिंग ठेवून घेतली कारण की मला गोलाकार ही रांगोळी काढायची आहे आणि सफेद कलरच्या रांगोळीने असा आकार देऊन घेतला आहे स्वामींच्या प्रतिमेचा आणि साइडने असे हळदी कलर टाकून घेतला फिलरच्या मदतीने, पिवळा कलर. तर तुम्ही प्रत्येक स्टेप बघा मी कशी काढते रांगोळी. तुम्हाला जर ही रांगोळी काढायला जमली नाही, तर त्या आधीच्या 3 तरी ट्राय करा मैत्रिणीनं. तशी ही पण रांगोळी खूप सोपी आहे, पण अ, तुम्ही जर पारायणाला वगैरे बसलेला असाल, तुमच्याकडे समजा वेळ नाहीये, तर त्या 2 रांगोळ्या ट्राय करू शकतात. किंवा असं गुरुवार वगैरे मध्ये आधी पण काढू शकतात. तर आपण बघा बाजूने पिवळ्या कलरने गोलाकार कलर टाकून घेतला आणि आतमध्ये थोडा काळा कलर टाकून घेतोय. बोटाने का टाकतेय मी? कारण की काळा कलर असा स्प्रेड होत होता. त्यामुळे आधी बोटाने टाकून घेते, मग फिलरने टाकून घेणार आहे. तो काळा कलर नसता टाकला तरी चाललं असतं, कारण की बॅकग्राऊंडच ब्लॅक कलरचा होता. पण कसं आहे थोडंसं वेगळं दिसतंय बघा तुम्ही म्हणजे जो बॅकग्राऊंड आहे आपला खालचा आणि रांगोळी टाकल्यानंतर थोडं वेगळंच दिसतंय. तर पुन्हा आपण ब्लॅक कलर टाकून घेतलाय आणि गोलाकार खालून पण आकार देऊन घेतला आहे. ते एक महाराजांचा गंध काढून घेऊया. सफेद आणि केशरी कलरमध्येच काढून घेते मी. थोडा केशरी कलरने एक गंध काढून घेतला आणि खाली परत स्टेन्सिलच्या मदतीने श्री स्वामी समर्थ नाव काढून घेतोय आपण. तुम्ही तिथे फुलं वगैरे काढले तरी छान दिसेल. म्हणजे स्टेन्सिलचा वापर न करता फुलं काढू शकता किंवा दुसरं काहीतरी शुभचिन्ह पण काढू शकतात. पण आपल्याकडे आहे स्टेन्सिल म्हटलं त्याचा पण वापर करूया. तर बाजूने पुन्हा आपण रुद्राक्ष काढतोय, रुद्राक्षाची माळा काढतोय. त्यासाठी चॉकलेटी कलरने असे मोठे-मोठे टिपके काढून घेतले आणि त्याला पुन्हा एकदा आकार देतोय आपण रुद्राक्षाच्या मण्यांचा. रुद्राक्ष कसे थोडे हे असतात ना, त्यांचं टेक्स्चर वेगळं असतं. त्यामुळे नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडल्या असतील मैत्रिणींनो. मला भरपूर कमेंट्स आल्या पाहिजे आणि आज हा व्हिडिओ टाकला कारण की उद्या तुम्हाला पटकन ही रांगोळी काढता यावी. त्यासाठीच मी व्हिडिओ टाकलेला आहे. मग 4 पैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडली असेल, तर ती काढून बघा. म्हणजे तुम्हाला जी पण रांगोळी सोपी वाटेल, पटकन होईल अशी वाटेल, ती तुम्ही ट्राय करू शकता. काहीच हरकत नाही. पण नक्की ट्राय करा. म्हणजे एक आपल्याकडनं एक स्वामी सेवा. तर बघू शकता आपली रांगोळी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला रांगोळ्या आवडल्याच असणार आहे. कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.